नमस्कार, मी समृद्धी जाधव. तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. स्पष्ट बहुमत मिळूनही भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही जाहीर केलेला नाही. याच मुख्यमंत्री पदावरून राज्यात मोठी खलबत सुरू असून गेल्या 24 तासात नेमकं काय काय घडलंय पाहूया स्पीड न्यूजच्या माध्यमातून. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अमित शहांसोबत दिल्लीत बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. अमित शहांबरोबरच्या बैठकीत खातेवाटपावर चर्चा. गृह आणि नगर विकास खातं स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही, तर गृह खात्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासह सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्रालय मिळण्याची शक्यता, तर पक्षवाढीसाठी एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थ खातं दिलं जाणार. अजित पवार हे सदैव उपमुख्यमंत्रीच असतात, असा संजय राऊत यांचा टोला. 1 डिसेंबरला भाजपचा गटनेता ठरवला जाणार. 2 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची शक्यता. मंत्रिपद वाटपाबाबत महायुतीच्या आमदारांची बैठक होणार. कोणत्या पक्षाला किती आणि कोणती मंत्रिपदं मिळणार यावर चर्चा केली जाणार. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 6 डिसेंबरला होण्याची शक्यता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शपथविधी पार पडणार. संविधान समोर ठेवून मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या तयारीला वेग. देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडून घेतला आढावा. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी जागेची पाहणी सुरू. शिवाजी पार्कवर किंवा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होण्याची शक्यता. शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रात एक मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर होणार. राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापनेच्या वेगवान हालचाली सुरू असून या संदर्भातली प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून देतच राहू. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.